विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नेक्स्ट लेक्चर. आणि आज आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. हे लेक्चर चालू करण्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एक गोष्ट करायची, काय फिगर नंबर 3.17 पाहिजे. त्याच्यामध्ये काय दिले, ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दिले आहे आणि त्या फिगर मध्ये बघत बघतच तुम्हाला हे पॉईंट समजून घ्यायचे. ठीक आहे. असं काही खूप सारं ह्या लेक्चर मध्ये दिलं गेलं नाही, परंतु जे काही दिले ते आपण एक साध्या सिंपल वेनी समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. काय दिले बघा, पॉइंट्स टू रिमेंबर. पहिल्यांदा पॉइंट नंबर 1 काय म्हणतो, मग हा पॉइंट नंबर 1 म्हणतो ऑल ऑर्गन्स इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. म्हणजेच काय, जे जे काही ऑर्गन आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधले ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये आहेत, जे की आपल्या पोटाच्या खालच्या बाजूच्या भागाला आपण म्हणतो ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. त्या ठिकाणी हे सगळे ऑर्गन्स आहेत. त्यामध्ये काय काय ते इन्क्लूड काय काय करतं, एक पेअर ऑफ ओव्हरीज, दुसरं पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स, तिसरं सिंगल युटरस, चौथं सिंगल वजाना आणि पाचवा पेअर ऑफ बल्ब युरेथ्रल ग्लँड्स. ठीक आहे. आपण तिकडेही पाहिलं होतं ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ज्या ग्लँड्स असतात त्या ग्लँड कोणकोणत्या होत्या, पेअर कोणत्या होत्या, सिंगल कोणत्या होत्या, हे सगळं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. ठीक आहे. मग अशा प्रकारे हे इन्क्लूड करतं काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय म्हणतो, एव्हरी मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला ओवम रिलीज इन अब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटिव्हली फ्रॉम ईच ओव्हरी. म्हणजे त्या अब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रत्येक महिन्याला एक ओव्हम रिलीज होतो फ्रॉम ईच ओव्हरी अल्टरनेटिव्हली. जसं पेअर ऑफ ओव्हरीज आहेत, त्यामुळे पहिल्या जर महिन्यात या उजव्या साईडच्या झालं तर दुसऱ्या महिन्यात डाव्या साईडच्या ओव्हरी मधून ते रिलीज होतं. अशा प्रकारे हा पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट काय म्हणतो, फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट फनेल लाईक ओपनिंग प्रेझेंट इन द सेंटर. म्हणजे जो फ्री एंड आहे ओव्हिडक्टचा, तिथं फनेल लाईक ओपनिंग प्रेझेंट आहे सेंटरमध्ये, आणि तिथं काय होतं, मग oocyte एंटर्स ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. मग त्याच ओपनिंगद्वारे जो oocyte आहे तो ओव्हिडक्ट मध्ये प्रवेश करण्याचं काम करतो, एंटर करण्याचं काम करतो. आता त्या oocyteला त्या एंटर करण्याच्या कामामध्ये कोण मदत करतं, ऑफकोर्स तिथं काहीतरी मदत केल्याशिवाय ते एंटर करणार नाही. मग तिथं काय असतात, सिलिया ज्या इनर सरफेसला असतात ओव्हिडक्टच्या, त्या काय करतात, त्यांची मुवमेंट करतात आणि त्या oocyteला मदत करतात कुठे, ओव्हिडक्ट मध्ये एंटर करण्यासाठी. आणि सिलिया काय करतात, पुश oocyte टुवर्ड युटरस. आणि तेच ज्या सिलिया असतात oocyteला युटरस कडे पुश करण्याचं काम करतात. मग आता हे सगळं होत असताना आपण पाहिलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्युमन्स मधली. मग हे सगळं होत असताना ते सगळं करण्यासाठी काहीतरी जे दोन घटक असतात ते लागणार असतात, आणि त्याच घटकद्वारे मग हे रिप्रोडक्शन घडवून आणण्याचं काम ते करत असतं. आणि त्याच घटकाला आपण पुढचं काय म्हणतो, पुढचा पॉइंट गॅमेट फॉर्मेशन. आणि गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, बोथ दॅट इज स्पर्म्स आणि काय, ओव्हम. कशामुळे फॉर्म होतं किंवा कोणत्या प्रोसेसद्वारे फॉर्म केलं जातं, त्या प्रोसेसचं नाव आहे मियोसिस. आणि तेच आपण ह्या नेक्स्ट पॉइंट मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. मग ते स्पर्म्स कोणामध्ये, मेन मध्ये, आणि ओव्हम हे वुमन मध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे गॅमेट दोन्हीकडे पाहायला मिळतात. ठीक आहे. बघा, मग मेन मध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं असतं, मेन मध्ये जसं की सांगितलं स्पर्म्स कुठं होतात, प्रोड्यूस इन टेस्टिस. टेस्टिस जो भाग आहे, टेस्टिस जो पार्ट आहे मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, तिथे हे स्पर्म्स प्रोड्यूस होतात फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ. म्हणजे जसं जसं तो मुलगा मॅच्युअर व्हायला सुरू करतो, मेन जसं मॅच्युअर व्हायला सुरू करतात, म्हणजे प्युबर्टी जेव्हा हिट होते, ॲडम चॅपल दिसून होते, आवाज घोगरा होतो, ह्या वेगवेगळे चेंजेस होतात, तेव्हा हे स्पर्म्स प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते टिल डेथ म्हणजे मरेपर्यंत. ठीक आहे. त्याच्या विरुद्ध उलट कुठं, वुमन्स मध्ये काय, ओव्हम. आता बघा वुमन्स मध्ये काय होतं, ऍट द टाइम ऑफ द बर्थ, जेव्हा ही बर्थ होत असते वुमन्सची, त्याच वेळेला किती, 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocyte कोणामध्ये असतात, प्रेझेंट फिमेल फिटस मध्ये. म्हणजे जेव्हा बर्थ होते तेव्हाच ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. मेल सारखं कंटिन्युअस ते टिल डेथ पर्यंत पण होत नाहीत, आणि मॅच्युरिटी स्टार्ट झाल्यानंतर ही प्रोड्यूस व्हायला सुरू होतात असं नाही. ते बाय बर्थच ते 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocyte तिथे प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग त्यांचं काय होतं, अँड oocyte ते काय होतं, मॅच्युअर होतं, ते रिलीज होतं प्रत्येक महिन्याला. पण रिलीज केव्हा होतं, फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टू मिनोपॉज. म्हणजे मिनोपॉज म्हणजे काय, ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काम करणं बंद करणं, ह्या गोष्टीला आपण मिनोपॉज असं म्हणत असतो. ठीक आहे. मग ते बंद कधी होतं, अप्रॉक्सिमेटली 45 वर्ष एज होते जेव्हा फिमेलची, अप्रॉक्सिमेटली त्या रेंजला, त्या वेळेला हे मिनोपॉज होत असतं. हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काम करायचं बंद करतं. ठीक आहे. मग हे अशा प्रकारे oocyteच्या बाबतीत किंवा ओव्हमच्या बाबतीत किंवा वुमन जी असते, जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असते,
जे गॅमेट्स असतात फिमेलचे त्याच्या बाबतीत होत असतं. ठीक आहे. मग मिनोपॉज, आता इथं जर कन्सेप्ट आला मिनोपॉजचा तर मिनोपॉज समजून घ्यायला काही हरकत नाही, म्हणजे घेतलंच पाहिजे. ठीक आहे. मिनोपॉज म्हणजे काय? स्टॉपेज ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन सिम्पल वे. म्हणजे काय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी असते ती काम करणं बंद करते ऍट द एज ऑफ 45 to 50 ह्या रेंजमध्ये. ते काय होतं? जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे ते काम करायचं बंद करते. सिक्रेशन ऑफ हार्मोन्स विच कंट्रोल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आयदर स्टॉप्स वर्किंग और बिकम इरेग्युलर. म्हणजे जे काही हार्मोन्स आहेत जे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला कंट्रोल करण्याचं काम करतात, ते आयदर काय करतात, सिक्रेशन त्यांचं थांबतं किंवा ते इरेग्युलर होऊन जातात आणि त्यामुळेच ते ह्युमनचं त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे गॅमेट फॉर्मेशन हे बंद होऊन जातं. ठीक आहे. आता गॅमेट फॉर्म झाले तर नेक्स्ट कन्सेप्ट आला फर्टिलायझेशनचा. ठीक आहे. मग फर्टिलायझेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. म्हणजे जेव्हा स्पर्म आणि ओव्हम एकत्र येतात जेव्हा त्यांचं युनियन होतं तेव्हा त्या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन प्रोसेस असं म्हणतो. ठीक आहे. इन शॉर्ट अशा प्रकारे म्हणले. सीमन इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कोपुलेशन. जेव्हा हे कोपुलेशन नावाची प्रोसेस होते, कोपुलेशन म्हणजे प्रणय जेव्हा होतो त्यावेळेस काय होतं, सीमन हे वजायनामध्ये काय होतं, रिलीज होण्याचं काम करतं. मग फ्यू मिलियन स्पर्म स्टार्ट जर्नी. म्हणजे जे काही फ्यू मिलियन जे स्पर्म्स आहेत एकदा काही इजॅक्युलेट झालं वजायनामध्ये तेव्हा त्यांची जर्नी स्टार्ट होते बाय रूट. कोणत्या रूटनी? मग ते वजायनामध्ये एंटर होतात बाय युटरस. तिथून कुठे जातात? ओव्हिडक्ट कडे. जसं डायग्राम मध्ये दाखवले बघा, ओव्हिडक्ट मध्ये ते जातात आणि ओव्हिडक्ट मध्ये जाऊन काय करतो, वन स्पर्म काय करतो, फर्टिलाइज करतो ओव्हमला. जे ओव्हम कुठं प्रेझेंट असतं? ओव्हिडक्ट मध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतं. त्यावेळेस ते काय करतं, फर्टिलाइज करतं आणि याच पूर्ण प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. बघा नोट पॉईंट काय दिलाय, अप्रॉक्सिमेटली 400 oocyte रिलीज अप टू एज ऑफ मिनोपॉज. ठीक आहे. म्हणजे जिथपर्यंत मिनोपॉज येतात तिथपर्यंत फक्त 400च oocyte ते काय रिलीज होतात. बघा 2 ते 4 मिलियन oocyte पैकी फक्त 400च oocyte ते रिलीज केले जातात आणि बाकीचे जे आहेत ते डिजनरेट केले जातात किंवा अंडर डिजनरेशन ते गेले जातात. ठीक आहे. मग पुढे काय होतं, पुढचा पॉईंट काय म्हणतो, oocyte विच रिलीज्ड नियरिंग एज ऑफ मिनोपॉज दॅट इज 40 to 50 इयर्स ओल्ड. म्हणजे जे oocyte आहेत जे 40 ते 50 इयर्स ओल्ड फिमेल मध्ये जे काही रिलीज होतात तेव्हा काय होतं, ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन ही डिमिनिश झालेली असते. म्हणजे मियोसिस जी ॲबिलिटी असते ती डिव्हिजनची ॲबिलिटी डिमिनिश झालेली असते. मग त्यावेळेला काय होतं, जर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन जर डिमिनिश झाली असेल तर नो मियोटिक डिव्हिजन प्रॉपरली, म्हणजे मी म्हणले की मियोटिक डिव्हिजन हे ॲबिलिटी काय होते, डिमिनिश होते. आणि जर तसं का झालं तसं मग ते जर काय oocyte फर्टिलाइज झाले ज्यामध्ये ॲबिलिटीज नाही डिव्हिजन करण्याची, तेव्हा काय होतं, न्यूबॉर्न जे प्रोड्यूस झालेले असतात ते कसे असतात, विथ ॲबनॉर्मॅलिटीज लाईक डाऊन्स सिंड्रोम अशा प्रकारे. त्यामुळं त्या एजमध्ये काय फर्टिलायझेशन न झालेलंच बरं किंवा ते अशा प्रकारचे जे काही आहेत न्यूबॉर्न न फॉर्म झालेलेच बरे. ठीक आहे. मग नोट पॉईंट काय म्हणतो, क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल्स प्रोड्युसिंग गॅमेट्स दॅट इज 2n. म्हणजे 2n मध्ये म्हणजे डिप्लॉइड फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. क्रोमोझोम नंबर जेव्हा केव्हा तो प्रोड्यूस करतो जर्म सेल मध्ये. ठीक. इन्क्लूड 22 पेअर्स ऑफ ऑटोझोम्स आणि एक पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम. अशा प्रकारे त्यांचं काय होतं फॉर्मेशन, म्हणजे ते कसं बनलेले असतात. म्हणजेच काय, जर आपण तसं म्हणलं की 22 पेअर्स ऑफ ऑटोझोम्स म्हणजे किती, 44 काय झाले ऑटोझोम्स प्लस एक XX और 44 ऑटोझोम्स प्लस एक XY सेक्स क्रोमोझोम. आता बघा 44 प्लस XX हे कोणामध्ये असतं, फिमेल आणि मेल ह्या दोन्हीमध्ये काय हा आपल्याला क्रोमोझोम नंबर पाहायला मिळतो. पण 44 प्लस XY हा क्रोमोझोम नंबर किंवा हे क्रोमोझोम कुठे पाहायला मिळतात, फक्त आणि फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, फक्त आणि फक्त मेल्स मध्ये. ठीक आहे. मग जर्म सेल्स डिवाइड बाय मियोसिस सो गॅमेट कंटेन ओनली हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे जेव्हा जेव्हा जर्म सेल डिवाइड होतात कोणत्या प्रोसेसनी, मियोसिस प्रोसेसनी, तेव्हा गॅमेट्स काय करतात, हे हॅप्लॉइड नंबर मध्येच असतात. म्हणजेच किती, 22 प्लस X और 22 प्लस XY अशा प्रकारे ते प्रेझेंट असतात. म्हणजे 22 काय झाले ऑटोझोम्स आणि X काय झाला सेक्स क्रोमोझोम. तशाच प्रकारे 22 काय झाले ऑटोझोम्स आणि Y काय झाला हा एक सेक्स क्रोमोझोम. ठीक आहे. 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स प्रोड्यूस. म्हणजे आता जेव्हा आपण मेल मध्ये काय X आणि Y हे वेगवेगळे काय सेक्स क्रोमोझोम्स आहेत, त्यामुळे तिथं काय होतात, 2 टाइपचे स्पर्म्स फॉर्म होतात. कोणकोणते, एक 22 प्लस X और 22 प्लस Y. ठीक आहे. परंतु फिमेल मध्ये दोन्ही हे सेक्स क्रोमोझोम XX असल्यामुळे तिथे फक्त एकच टाइपचे काय प्रोड्यूस होतात oocyte. ते कोणत्यात,
22 प्लस एक्स. ठीक आहे. मग आता स्पर्म्स बघा, स्पर्म्सचं मियोटिक डिव्हिजन कधी होतं? ते आपले मियोटिक डिव्हिजन कंप्लीट करतात बिफोर लिव्हिंग मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट लिव्ह करण्याच्या अगोदर, म्हणजे सोडण्याच्या अगोदर हेच त्यांचं मियोटिक डिव्हिजन झालेलं असतं. परंतु फिमेलमध्ये ओसाइटमध्ये कधी हे मियोटिक डिव्हिजन कंप्लीट होतं? ते होतं आफ्टर ओव्हुलेशन. मग ओव्हुलेशनच्या नंतर ते कधी होतं? जेव्हा जेव्हा हे फर्टिलायझेशन होतं कुठं? ओव्हिडक्ट मध्ये, त्यावेळेस हे मियोटिक डिव्हिजन कंप्लीट होतं. अशा प्रकारे हे आजचं लेक्चर होतं. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.